आज भोगीचा सण. घराघरात पारंपरिक चवीचे पदार्थ बनले जातात. सकाळी मी नाश्त्यासाठी आणि मुलींच्या डब्यासाठी घेवड्याच्या शेंगांची मस्त भाजी, तीळ लावलेली चपाती आणि तीळ गुळाची गोड पोळी बनवली. नाश्त्याचं आणि डब्याचं झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली. तर आज भोगी असल्यामुळे भोगीची भाजी बनवायची होती. तर इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि वाटण बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर खोबरं आणि शेंगदाणे मी तेलामध्ये मस्त भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला वाटणामध्ये धणे आणि तीळ घालायचे. हे वाटण तयार करून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालून मी इथे मसाले ॲड केलेले आहेत. त्या मसाल्यांमध्ये तीळ देखील घालायचे. मसाला छान परतला की त्यामध्ये एक एक करून आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. मी इथे वांगं, गाजर, त्यानंतर हरभरा, वाटाणा, पावट्याचे दाणे, त्यानंतर घेवड्याच्या शेंगा, हे सर्व भाज्या यामध्ये घालून घेतल्या. छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे. थोडीशी उकळी यायला लागली की गॅस बारीक करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे अर्धवट आणि छान एक उकळी काढायची आहे. मसाला वाटलेला जो आहे आपला तो यामध्ये घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून आपल्याला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे यामध्ये आणि ही भाजी आता छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मध्ये मध्ये 1-2 वेळा आपल्याला ही हलवून देखील घ्यायची आहे. साईडला माझा भात देखील रेडी झालेला आहे आणि इथे मी मेथीची भाजी बनवत आहे. तर मेथीच्या भाजीसाठी मी इथे लसूण, हिरवी मिरची आणि जिरं वाटून घेतलं आणि कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये ते परतून घेतलं. मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती देखील इथे परतून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जे मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं आहे. जास्त नाही, 3-4 चमचे फक्त पाणी इथे घातलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर माझी बघा इकडे भोगीची भाजी, भात तयार झाला. मी त्याचे गॅस बंद केले. त्यानंतर मेथीची भाजी पुन्हा एकदा थोडीशी परतून घेतली. त्यामध्ये दाण्याचा कूट घातला, शेंगदाण्याचा कूट, झाकण ठेवून 2 मिनटं वाफवून घेतलं. तर इथे बघा आता हे झाकण काढून मी दाण्याचा कूट मिक्स करून घेतला भाजीमध्ये आणि आपली मस्त भाजी मेथीची तयार आहे. थोडेसे तेल घातले यामध्ये वरून आणि हा देखील गॅस मी बंद केलेला आहे. तर हे बघा आपली भोगीची भाजी देखील खूपच छान इथे तयार झालेली आहे. यासोबत मी बनवलेली आहे बाजरीची भाकरी. मस्त अशी तीळ लावून बाजरीची भाकरी इथे तयार झालेली आहे आणि मी ताट सजवलेलं आहे. तर खरंच सण म्हणजे फक्त पूजा नाही तर घरभर पसरलेला सुगंध असतो. आईच्या हातची चव आणि कुटुंबासोबतचा आनंद, एकत्र जेवण हीच खरी सणाची मजा असते. तर इथे मी सोबत गाजरचा हलवा देखील बनवलेला आहे गूळ घालून. तर अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपींसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. नमस्कार.